मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे. यवतमाळ नगरपालिका प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये बोलली होती की आम्ही आमचं यवतमाळ शहर स्वच्छ आणि सुंदर करू म्हणून. आणि मी अनेक वेळा सांगतो की मी ज्या ठिकाणी उभा आहे ते प्लेस तुम्ही पाहू शकता. हे जे आहे ना, हे सगळं यवतमाळचं शहराचं मध्यवर्ती केंद्र आहे, सेंटर पॉइंट आहे. दीज आर द मेडिकल हब ऑफ यवतमाळ सिटी. आणि त्यामुळे मग कुठलाही पक्ष असो, मग तो काँग्रेस असो की भारतीय जनता पार्टी असो, ग्राउंडवरती जर एखाद्या पक्षाचं काम नसेल लोकांच्या कल्याणासाठी तर त्याचा विरोध करणं हे आमचं प्रामाणिक काम आहे असं मी मानतो वैयक्तिक. आता या ठिकाणी आपण गोसेवेच्या नावाखाली यवतमाळ नगरपालिका काही प्रमाणात खर्च करते. आता ही सगळी जनावरं या ठिकाणी प्लास्टिकचं चेविंग करतायत. त्याच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्यांना डिसेस होतात आणि ते डिसेस कंट्रोल करण्यासाठी वेटरनरी डिपार्टमेंट सुद्धा प्रयत्न करू शकत नाही, एवढे याचे हार्मफुल इफेक्ट जनावरांच्या लाईफमध्ये होतात. आणि माणसाच्या ह्युमन बिंगच्या लाईफवरती याचे काय काय इम्पॅक्ट होत असतील याचा विचार पण करू शकत नाही. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो, मी तुम्हाला जे काय आहे ते ग्राउंड दाखवतोय. हे सगळं मेडिकल वेस्टेज आहे आणि हे सगळं मेडिकल वेस्टेज या ठिकाणी सगळं पडलेलं आहे. हे पूर्ण मेडिकल वेस्टेज आहे या ठिकाणी पडलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं काय होतं की याचा इन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट होतो. कालच यवतमाळ शहरामध्ये आग लागली आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की पुन्हा हे पेटवलेलं आहे. पण स्वच्छता करण्याऐवजी ही लोक फक्त हे पेटवून देतात, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच करत नाहीत. आगीमुळे काय शहरामध्ये नुकसान होतं कालच आपण अप्सरा टॉकीजच्या मागे पाहिलंय. माझी वारंवार यवतमाळ नगरपालिकेला विनंती आहे आणि जो पक्ष सत्तेमध्ये आहे आणि विशेष म्हणजे जो पक्ष विरोधी बाकामध्ये त्याला सुद्धा विनंती की बाबा आपण कामं केली पाहिजेत, लोकांसाठी आपण रस्त्यावरती आलो पाहिजे. हे काही आमच्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याचं काम नाहीये. काय ही कामं ज्यांना लोकांनी निवडून दिलं त्यांची कामं आहेत. ही सगळं ई वेस्टेज आहे आणि ई वेस्टेज हे सगळं एवढी मोठी डस्टबिन या ठिकाणी भरून आहे. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण कचरा जो आहे हा सगळा मेडिकल मधनं आलेला कचरा आहे. हॉस्पिटल प्रशासन पण या ठिकाणी खाजगीमध्ये काम करतं आणि हे सगळं पहा, हे सगळा शहराचा मध्यवर्ती भाग आहे बरं का. मी तुम्हाला काय म्हणतो, या ठिकाणी काहीच अंतरावरती आपल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय बदनजी येरावार यांचं घर आहे. इकडे बाजूला संजयजी राठोड यांचं घर आहे आणि काहीच तिकडे म्हणजे दर्डा नाक्यावरती सन्माननीय यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांचं घर आहे तिकडे. त्यांना काही याच्याबद्दल कल्पना नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. पण हे असं योग्य वाटतं का? हे तुम्हीच विचार करा, हे योग्य वाटतं का? मी कुठल्याही पक्षाचा या ठिकाणी विरोध करत नाही. मी फक्त एकच म्हणतो की ग्राउंड जे आहे ते बघा ना तुम्ही. बाबा ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्या लोकांच्या ज्या मेन मागण्या आहेत, महत्वाच्या मागण्या आहेत, ते जर आपण पूर्ण करत नसू तर मग आम्ही सामान्य लोकांनी दात कुणाकडे मागायचा हा महत्वाचा प्रश्न आहे ना. याच्या पलीकडे वेगळं काय बोलायचं की सगळी जनावर आहेत बिचारी. या सगळ्या जनावरांवरती काय इम्पॅक्ट होतात तेच इम्पॅक्ट माणसाच्या लाईफमध्ये होतात. तेच म्हणतोय ना मी. स्वच्छतेच्या नावानं यवतमाळ नगरपालिका फेल आहे. 100 दिवसाचा जो नगरपालिकेचा कृती आराखडा होता तो सुद्धा फेल आहे. त्यामुळे मी नगरपालिकेचा प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी असेल आणि विरोधी भागात जे पक्ष आहेत ते अकार्यक्षम आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करतो. पंढरी पाटे, शेतकरी चळवळ, यवतमाळ.